कल्पना समजतं ना. कल्पना म्हणजे ओके कल्पना नाही, ते ॲक्च्युली एक हे केलेलं आहे आपण, हां भेद केलेला आहे म्हणा, किंवा एक विचार केलेला आहे. विचार असा आपण मांडला का नाही, जसं हा प्रधानमंत्री, हा काय आहे सेनापती, हा कोण आहे सैन्य दल, हे आपण काय केलं कॅटेगरी केली आहे का नाही. आपण अशी कल्पना करूनच कॅटेगरी केली आहे का नाही लोकव्यवहारामध्ये. आत्ता आपण कसं केलं आहे का नाही, ही वायुसेना, ही जलसेना, हां हां समजतं का नाही. हां तर ही पायदळ म्हणजे खालची सेना, ग्राउंडवर युद्ध करणारी, अशा कॅटेगरी केल्या का नाही आपण. हां ना, कॅटेगरी केल्या, पण कल्पना करूनच केल्यात ना. शेवटी कल्पना म्हणजे खोटी कल्पना नाही आहे हो. कल्पना म्हणजे एक विचार करूनच आपण, म्हणून त्याला कल्प हा शब्द. तसं ह्या कॅटेगरीज केल्या गेलेल्या आहेत, जिथं इंद्र, प्रतींद्र, सामानिक, त्रयस्त्रिंशक, तनुरक्षक असे सगळे भेद आहेत तिथे. कळलं का. ते सगळे जे जिथं भेद आहेत त्याला काय म्हणलेलं आहे. हां मग ते तिथं राहणारे कल्पवासी. कळलं का नाही. आणि तिथं जे असे भेद जिथं नाहीत, ज्या विमानांमध्ये सगळेच कसे आहेत, सगळे राजे आहेत. कळलं नाही, सगळे अहमिंद्र, असा तिथं कमी जास्तपणा नाही आहे. इथं कमी जास्तपणा आहे का नाही. सगळ्यात उंच श्रेष्ठ कोण आहे, इंद्र. त्या खालचा कोण, प्रतींद्र. त्या खालचा कोण, सामानिक. कळतंय का. असे काय आहेत कॅटेगरी, खाली 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 होत गेल्या सगळ्या, आहे ना. परंतु हे सगळं कल्पवासींमध्ये आहे ना. पण कल्पातीत विमानांमध्ये अशा प्रकारच्या काय नाही आहेत, कल्पना नाहीत, भेद नाहीत. कळलं का. सगळे कसे आहेत, अहमिंद्र आहेत. जेवढे कोणी देव आहेत ते सगळे अहमिंद्र आहेत. हे कोण आहेत, कल्पातीत. मग त्यापैकी आपण पाहिलं होतं काय, त्यापैकी आपण पाहिलं होतं काय, की जे कल्पवासी आहे ते कुठं आहे सांगितलं, पहिल्यापासून 16व्या स्वर्गापर्यंत. लक्षात येते ना. सांगितलं होतं 1 ते 16 स्वर्ग कोण आहेत, कल्पवासी. समजतंय ना. हां 16 स्वर्गाच्या वर काय सांगितलं होतं, सांगितलं होतं ना, 9 ग्रहवेग, 9 अणुदिश आणि 5 अणुत्तर. ह्या विमानांमध्ये काय आहे सांगितलं, कल्पातीत. कल्पातीत म्हणजे तिथं सगळे कसे आहेत, सगळे अहमिंद्र आहेत. तिथं कुठलीही कॅटेगरी नाही, कुठलाही हे नाही, सगळे समान. कळालं का नाही, पॉईंट समजला का नाही. हां पुढं जायचं. हां आता मी सांगितलं होतं की हे आपण उर्दू लोकांची चर्चा बघत आहोत. तर उर्दू लोकांमध्ये आपण काय बघणार आहोत, विमानं किती आहेत. विमानं खाली बघायचं नाही, सांगतो उत्तर सांगायचं. 84,97,023. विसरू नका म्हणलं होतं का नाही, अजिबात विसरायचं नाही. पक्का करा. कालचा तर विषय होता, कालचा विषय आत्ता जर विसरला तर अवघड आहे. मग डोक्यात म्हणजे पूर्ण डोक्यात ठेवा. का तुमची युनिट टेस्ट घ्यायची आहे का, युनिट टेस्ट. मागचीच टेस्ट घेतली नाही म्हणा. चला तर कळालं का. मग सांगितलं एकूण विमानं किती आहेत उर्दू लोकांमध्ये, 84,97,023. विसरायचं नाही. बरोबर. प्रत्येक विमानामध्ये काय आहे, एक अकृत्रिम जिनमंदिर आहे. आणि त्यांना काय केलं, इथं उर्दू लोकांच्या ह्यामध्ये आचार्यांनी काय केलेलं आहे, नमस्कार केलेला आहे. प्रत्येक मंगलाचरण, प्रत्येक अधिकाराच्या मंगलाचरणामध्ये असंच केलेलं आहे. एकूण विमानं किती आहेत तिथं, किंवा त्यांची हे का घरं, विमानं जे काय किती आहेत, आणि प्रत्येकामध्ये एक मंदिर आहे, त्यांना मी काय करतो, नमस्कार करतो. आलं लक्षात, है ना. म्हणजे हे बघायचं स्वरूप पण आपल्याला समजतं. पुढं आता त्यानंतर आपण पुढं बघणार आहोत, एक ओळीनं जाऊया, है ना. आता हे सगळं पाहत होतो, तर त्यामध्ये काल आपण सांगितलं होतं मध्य लोकाची उंची किती आहे. मध्य लोकाची उंची किती, बापरे पाया पडतो तुमची आता. काही कमी 13 राजू. मध्य लोकाची उंची सुमेरू पर्वता एवढी. बाप रे बाप, चांगला कार्यक्रम केला. तर काय असू द्या, ठीक आहे, चुकलं काय टेन्शन घेऊ नका, चुकला तरी
सांगायचा अभिप्राय ठीक आहे, जम्बलिंग झालं असेल, काल 2 उंची सांगितलं. काय सांगितलं होतं? मध्य लोकाची हाईट किती? जेवढी सुमेरू पर्वताची हाईट आहे तेवढी मध्य लोकाची हाईट किती? 1,40,000 योजन. बरोबर का नाही? आणि त्रसनाडीची हाईट किती? बरोबर, आता बरोबर आहे. काही कमी 13 राजू. त्रसनाडी माहिती आहे ना? काय करते गमत? ही दिसते का? ही सगळी त्रसनाडी वरपासून खालपर्यंत गेलेली आहे ना. ही सगळी काय आहे? त्रसनाडी आहे. फक्त खालचं 7वं नरक संपलं की संपलं. 7व्या नरकाच्या खाली काहीसुद्धा त्रस नाहीत. म्हणजे त्रस जीव तिथंच आहे. 7व्या नरक आहे का नाही, तिथंपर्यंत त्रस जीव, त्या खाली काही त्रस जीव नाहीत. त्यामुळं सांगितलं तो खालचा एक राजू सोडला. 14 राजू हाईट आहे ना लोकाची, त्यातला खालचा एक राजू सोडला आहे ना. एक राजूमध्ये किती योजन होतात? असंख्यात. घाबरू नका, काय मला काय खाली जाऊन बघते तर अजून आहे ना. एवढं तर सोपं उत्तर आहे ना. एका राजूमध्ये काय होतात? असंख्यात योजन होतात. कळतं ना सगळ्यांना? काय कळलं नसतं तर विचारा बिनधास्त, काय टेन्शन घेऊ नका आहे ना. तर मग अशा प्रकारे सांगितलं. मग आता आपण उर्दू लोक बघत आहोत आहे ना. त्यामध्ये सांगितलं होतं उर्दू लोकाची हाईट किती आहे? सामान्यपणे 7 राजू. बरोबर. जर विशेष बघायचं असेल तर सांगितलं की ह्या 7 राजूमधून काय कमी करायचं आहे? सुमेरू पर्वताची उंची म्हणजे मध्य लोकाची हाईट कमी करायची आहे ना. आणि ती काय खूप छोटी आहे. 7 राजूमधून 1,00,000 आहे ना 40 योजन कमी केलं म्हणजे काहीच नाही. 0.000% सुद्धा कमी झालेलं नाही. खूप छोटी आहे. कारण जे कमी केलेलं आहे ते काय आहे? संख्यात योजना आहे ना. 1,40,000 योजना म्हणजे संख्यात योजना आहे का नाही. आणि एका योजनामध्ये किती योजना, एका राजूमध्ये किती योजना होत आहेत? असंख्यात. त्यामुळे जे कमी केलं आहे ते काय आहे? खूप थोडं आहे, खूप छोटं आहे. पॉईंट समजला हां. चला मग आता पुढं. मग आता आपण बघणार आहोत पहिल्यांदा 16 स्वर्गांची नावं. हे लक्षात ठेवायचे बरं का. 16 स्वर्ग. 16 स्वर्गाच्या वर कोण आहे? 9 ग्रहवेग. 9 ग्रहवेगच्या वर 9 अणुदिश. 9 अणुदिशच्या वर 5 अणुत्तर. 5 अणुत्तरच्या वर सिद्धशिला. सिद्धशिलेच्या वर काय आहे ना 3 वलय म्हणा किंवा सिद्ध भगवान चालते. तनुवात वलयाला त्यांचे काय झालेले आहेत? मस्तक टेकलेले आहेत सिद्ध भगवंतांचे. समजलं का नाही? तर ही सगळी ती रचना आहे. तर आता ही सगळी रचना पाहत असताना 16 स्वर्गांची नावं लक्षात ठेवा बरं का, विसरायचं नाही. कुठले कुठले? हे काय झाली? 16 स्वर्ग. ह्यांच्या जोडीनंच नावं लक्षात ठेवायची. तुम्ही जोडीनं जाताना सगळीकडं हां तसं ही जोडीनं न्यायचं. कुठं न्यायचं तिथं. ह्यांचे युगल समजतं का नाही? ह्या जोड्या आहेत है ना. जोडीदाराचं नाव विसरायचं नाही. कळलं का नाही? ओळीनं लक्षात ठेवा. उद्याच्याला सगळ्यांची पाठ पाहिजेत न बघता प्रयत्न करा. हे पक्क कारण लागतं सारखं. मग प्रत्येक वेळेस काय आपण सांगतो ब्रह्मस्वर्ग, शतार सहस्रा स्वर्ग असं सहज म्हणलं जातं. मग कळत नाही कुठलं स्वर्ग आहे. त्यामुळं एवढं तर पक्कच पाहिजे. आता तुम्हाला त्रास होणार आहे है ना, पण पाठशाळच्या पोरांना हा त्रास होणार नाही. पक्क केलं ना. पाठशाळच्या पोरांचं पक्क करा. तुमचं पक्क पाहिजे पहिलं ठीक आहे. तर मग हे पुढे त्रास होत नाही. कळलं का? हे सोपं आहे. 16 स्वर्गांची नावं हां सूत्रच आहे हां हां 4थ्या अध्यायातलं सूत्र देतात द्वारसूत्रातलं. मग ही 16 स्वर्ग ओळीनं लक्षात ठेवायचे. कधी पण उद्याला मी विचारणार आहे मधला नंबर विचारला स्वर्गाचं नाव सांगायचं. स्वर्गाचं नाव सांगितलं की काय सांगायचं? नंबर सांगायचा. एवढं पक्क करायचं. काही अवघड टास्क नाही आहे. अजिबात अवघड नाही आहे. एवढं तर झालंच पाहिजे. एवढं करायचं काय बेसिक आहे ना हा हां ना. मी बाकीचं काय विचारत नाही. प्रयत्न करा. प्रयत्न तर करू शकता ना. विसरू नका फक्त पाठांतर करायचं आहे आहे ना. तर एकमेकाला आठवण करून झोपा तर मग आता चला सौधर्म. हां हे 16 स्वर्ग बघितले. 16 स्वर्गाच्या वर काय आहे? 9 ग्रहवेग. 9 ग्रहवेगाच्या वर
9 अणुदिश, 9 अणुदिशांच्या वर 5 अणुत्तर. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं, हे 16 स्वर्ग कसे आहेत तर बघा इथं सांगितलेलं आहे. सौधर्म ऐशान जे आहे ते पहिल्या 1.5 राजूमध्ये आहे. हे 7 राजू आहे का नाही? किती आहे? 7 राजू टोटल ऊर्ध्वलोक. कळतंय ना? त्यातला पहिल्या 1.5 राजूमध्ये कोण आहे? सौधर्म ऐशान स्वर्गातली विमान आहेत. कळतंय का? पुढच्या 1.5 राजूमध्ये त्या स्वर्गातली सगळी विमानं, म्हणजे एवढा सगळा स्वर्गाचा एरिया एवढा आहे. ब्रह्मोत्तरमध्ये आता सगळ्याचा अर्धा राजू झालेला आहे. समजतं का नाही? ब्रह्मोत्तर, लांतव कापिष्ट, शुक्र महाशुक्र, शतार सहस्रार, आणत प्राणत, आरण अच्युत, सगळे कसे आहेत? अर्ध्या राजूने झाले का सगळे? 1.5 3 आणि पुढं मग काय आहे? 4 5 आणि 6 झाले का? 6 राजू. कळालं का नाही? आणि वरच्या 1 राजूमध्ये सगळा मग वरचा आहे. 9 ग्रैवेक, 9 अणुदिश, 5 अणुत्तर, सिद्धशिला, सिद्ध भगवान वगैरे सगळं 1 राजूमध्ये. समजलं? समजतं ना सगळे ना? हां. तर मग अशा प्रकारे हे सांगितलेलं आहे. हे नुसतं नाही, ह्यातून खूप काय तुम्हाला सांगतो मी पुढं जाऊन. आपण हे तर तुम्ही वाचलं असेल, पण पुढं ह्यातनं कळेल की ह्या सगळ्यांची विमानांची संख्या, मग त्यात स्वर्गात जाणाऱ्या देवांची संख्या सगळं सांगतो. मग तुम्हाला त्यातनं भावभासन होईल की हे काय म्हणजे आपण नुसतं सामान्य हे करून काय कोणी पण स्वर्गात जाऊ शकते. कळलं का नाही? इम्पॉर्टंट स्वर्ग नाही आहे ना. आपल्याला काय सांगितलेलं आहे? पण मनुष्यजन्म स्वर्ग घेण्यासाठी नाही ना आपण आलो. कशासाठी? हां, बरोबर. चांगलं पंडित हुशार आहे ना. जो भाव तुम्हाला मोक्षाला देऊ शकतो त्या भावाला आपल्याला काय म्हणतात ना, स्वर्गाची इच्छा नाही करायची है ना. जो योग नैवेत्याशु गव्युतीम क्रोशार्धे किंस सिद्धिते असं घटवलं ना तिथं. ते कळालं का नाही? जो 4 कोस जाऊ शकतो तो काय 1 कोस जाणार नाही का? आहे का नाही? असं. तर सांगायचा अभिप्राय आपलं जे मनुष्य, मग हे कळेल की इथं जन्मणारे खूप जण आहेत. काय नाही आहे ह्याच्यापेक्षा. तर अजून डेंजर सांगतो, जेव्हा भवनवासी वगैरे बघचाल ना आरामात आहे ना. म्हणजे असं नाही की बाबा जैनच पाहिजे, नॉन जैनसुद्धा स्वर्गात जातात. हे सगळं तुम्ही पुढं जाऊन बघणार आहे. त्यामुळं हे काही टास्क नाही आहे. कळलं का नाही? हे सहजता आहे. आपलं जे मनुष्य जन्माचं ध्येय आहे हे गती मिळणार आहे, ह्यात काय डाऊट नाही. परंतु ध्येय काय आहे ना? मोक्ष तर मिळत नाही, तर मोक्ष मार्ग आहे ना. आणि तो कशाने होणार आहे? तो मगाशी आपण बघितला, समाधीस्थ. कळलं का नाही? जेवढं समाधी होणार तेवढं काम होणार. तर अशा प्रकारे हे सांगितलं. हे पहिल्या 1.5 राजूमध्ये आहे, पुढच्या 1.5 राजू, पुढं अर्धा राजू. समजलं? लक्षात ठेवायला काहीही अवघड नाही. जर एकदा तुमचे हे पाठ झाले असतील नावं तर डोक्यात ठेवायला काहीच अवघड नाही. पहिल्या 1.5, दुसरं जोडी आहे त्याची जीड, आणि पुढचे सगळे एकत्र द्यायचे, अर्धा करत जायचं. कळलं का नाही? हा ना. मग ब्रह्मोत्तर जो आहे तो कुठं येतो सांगितला? 1.5 काय झाले? 3 झाले का नाही? हा ना. आणि त्यानंतर मग बरोबर अर्धा राजू म्हणजे 3.5 वर आपण हे वाढवलं आहे, 5 राजू झाले. समजलं रे? 3.5 राजू गेल्यावर इथं किती होतं सांगितलं? हे 5 राजूचा विस्तार होतो. इथं 1 राजू होतं ना, वाढत गेलं. इथं किती आलेलं आहे? 5 राजू. समजलं का नाही? 1.5 3 आणि हे अर्धा, बरोबर किती झालं? 3.5. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही सगळी चर्चा आपण सांगितलेली आहे. उद्याच्या एवढी नावं पक्की करा, म्हणजे मग बाकीचं पुढचं सगळं सोपं होतं. ही नावं मात्र विसरू नका, नंबर त्यांचे विसरू नका. ठीक आहे. हो.